गोजो मान हलवून ऐकायचा, पण खेळण्यात गुंग होऊन कधी कधी आईची शिकवण विसरून जायचा. एका दुपारी गोजो खेळता खेळता जंगलाच्या काठावर आला. तिथेच झाडामागे एक कोल्हा डबा भरून बसला होता. त्याचं नाव होतं फाफ्या. फाफ्या खूपच चतुर होता आणि जेव्हा जेव्हा त्याला संधी मिळायची तेव्हा तो भोळ्या प्राण्यांना फसवून स्वतःचं पोट भरायचा. फाफ्याने गोजोला पाहिलं आणि मनात म्हणाला, आज तर मस्त जेवण मिळालं. तो हळूहळू गोजोकडे गेला आणि फार गोड आवाजात म्हणाला, अरे गोजो, तू किती गोंडस आहेस. आपण इथे एकटाच कशाला खेळतोयस? चल आपण सुंदर बागेत जाऊया. तिथे मऊ गवत आहे, गोड फळं आहेत आणि खेळायला फार मोकळी जागा आहे. तू चल माझ्यासोबत, तुला फार मजा येईल. गोजो थोडा घाबरला. त्याला त्याच्या आईची शिकवण आठवली की अनोळखींवर विश्वास ठेवू नकोस. तो म्हणाला, फाफ्या काका, तुम्ही खूप छान सांगत आहात, पण मी एकटं तुमच्यासोबत जाऊ शकत नाही. आधी मला माझ्या आईला विचारावं लागेल. तुम्ही तिला बोलवून आणा. फाफ्या चिडून म्हणाला, अरे वेळ नको घालवूस, मी तुला लगेच बाग दाखवतो, तू चल माझ्यासोबत. गोजोने शांतपणे विचार केला आणि मग म्हणाला, ठीक आहे, पण आधी आपण एक खेळ खेळूया. जर तुम्ही जिंकलात तर मी तुमच्यासोबत येईन. फाफ्या हसला आणि म्हणाला, खेळ? हा, सांग तर मग काय खेळ आहे तुझा? गोजो म्हणाला, मी ओरडणार, आई आई. जर माझी आई आली नाही तर मी तुमच्यासोबत येईन. फाफ्या मनात हसला, ही मेंढी एवढ्या लांबून येणार आहेस का? त्याने खेळाला होकार दिला. गोजो मोठ्याने ओरडला, आई आई. तेवढ्यात कळपातली एक मेंढी धावत धावत आली. तिच्यासोबत आणखीन 2 मोठे मेंढे, भीम्या आणि राम्या, ते देखील आले. त्यांनी गोजोला मध्ये घेतलं. भीमा गुरगुरला, फाफ्या, आमच्या लेकराला फसवायचा प्रयत्न करतोस? निघ इथून, नाहीतर तुझं वाईट होईल. राम्याने पाय आपटला. अख्खा कळप जवळ येऊ लागला. फाफ्याची अवस्था तर फारच बिकट झाली. एवढ्या मेंढ्यांना सामोरं जाणं त्याला शक्य नव्हतं. तो शेपूट पायात घालून पळून गेला. मेंढीने गोजोला जवळ घेतलं आणि ती म्हणाली, बाळा, संकट आलं तरी जर आपण धीर धरला आणि शहाणपणाने वागलो तर आपण वाचतो. तुला आज तुझी हुशारीच वाचवून गेली. गोजो आईच्या कुशीत शिरून म्हणाला, आई, आजपासून मी कधीही एकटं जंगलात जाणार नाही. ही शिकवण मी कायम लक्षात ठेवेन. मग मुलांनो, पाहिलत ना, गोजो लहान असला तरी त्याने धीर धरून हुशारीने आणि आपल्या आईच्या शिकवणी लक्षात ठेवून स्वतःला संकटातून वाचवलं.